नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर या ब्लॉगमध्ये मी चाललो आहे मामासोबत मावशीच्या घरी. तर आपल्या चेतकवर आपली ही फर्स्ट राईड असणार आहे मावशीच्या घरी. मामाच्या घरापासून मावशीचं घर ते 38 किलोमीटर्स आहे. तर पाहूया काय काय सीन्स तुम्हाला पाहायला भेटतंय आणि मावशीच्या घरी काय एन्जॉयमेंट करतोय ते. तर चला चालू करूया. बसले जाय चालायचं. हा चला, चलो गणपती बाप्पा मोरया, निकल पडे हम. हा रस्ता एकदाच केलाय, आता परत काचे करतात. चलो फायनली आम्ही निघालेलो आहे मावशीच्या घरी. मी, मामा आणि मामाचा छोटा मुलगा. तर आम्ही तिघं चाललोय मावशीच्या घरी, जे की आहे ओझर. तर इकडं सगळ्यात पहिलं भेळ घेऊया. भेळ आता इथं भेळीचं दुकान. तर आता इथं भेळ घ्यायला थांबलं. इथं हे काका काय बघताय काय माहिती, त्यांना वाटतं काय लावलेलं आहे. त्यांनी पण इग्नोर केलेलं आहे. आणि असं छोटंसं मामाचं गाव आहे. गाव खूप मोठं आहे. छोटंसं काय म्हणताय, चष्मा घालूया. हां कृष्ण भेळ सेंटर. जर तुम्हाला चांगली तिखट भेळ घ्यायची असेल तर इथं येऊ शकतो. जेवण चलो चलो चलो. हां बसा, चलो. हां हां. और यहाँ पे आता म्हणजे जर्नी स्टार्ट झालेली आहे. आत्ताशी आपण रस्ता पकडलेला आहे. जाऊया थोडंसं पुढं. इथं स्पीड ब्रेकर असं फायनली मस्त रस्ता चालू झालेला आहे. तर असे चांगले रस्ते आपल्याला भेटलेले आहे. पाहूया कसा रस्ता आहे. जर्नी स्टार्ट झालेली आहे आणि आता आपण निघालेलो आहे थेट 38 किलोमीटर्स लांब. आणि असे बेहतरीन ब्यूटीफुल नज़ारे तुम्हाला पाहायला भेटतील. अभी हम आराम से चलते हैं, धीरे धीरे और सेफ्टी के साथ. बिल्कुल स्पीड को डिक्रीज इंक्रीज करेंगे. एंड ये जो भी है गाड़ी वालों को भी आराम से रास्ता देंगे. होपफुली आपको व्यू बहुत बढ़िया आ रहा होगा. कैमरा किस लिए लिया है दोस्तों, बहुत ही बेहतरीन तरीके से गाड़ी चलती हुई आराम से हम 50+ की स्पीड में चलते हुए 50+ 60 में क्या हाथ तक जाती है देखते हैं. यहाँ पे इसका ऑटो ब्रेकिंग की सिस्टम अभी काम नहीं कर रहा है, पता नहीं कब काम करता है. मेनली कल काम कर रहा था बढ़िया से, आज उतना काम नहीं कर रहा है. बट लेट्स सी. घोड़े दवाड़ी याला 3 ब्रेकिंग सिस्टम आहे. ये 2 तर आहेच. एक्सलेटर पूर्ण ये केलं का ब्रेक लागत हो. और ये चले फिर से हम अभी दिखा. हाँ हाँ का. चलो भैया, कल की तरह और क्या मज़ेदार सीन्स आपको देखने को मिलेंगे पुणे के साइड. हाँ नहीं हाँ. कुठं कुठं लोक राहते पार जगातल्या कोणत्या कोपराने एक कोपराने सोडला. आणि असे रस्त्याला खूप सारे वळण आहे. वळणांवर सावध राहायला लागते. अभी ये गाड़ी दम खा रही है तो पेट्रोल वाली कितनी दम खा रही होगी सोचो. चलो मित्रांनो, व्ह्यू बघा समोरचा काय दिसतोय. हवा हवा हवा. हा शेवाड़ी द गाँव आलेले आहे. गाड़ी का हॉर्न देना बहुत ज़रूरी है.
अँड या पुढं असं यार माझी हिंदी निघून जाते यार. 4:20 ना. आता किती वाजले काय माहिती. इकडं असे जंगलातून चाललोय आता. ब्युटिफुल उन्हाचं म्हणजे आपण करीब 5:30-6 वाजेपर्यंत पोचलं पाहिजे. काय करताय हे पोरं. फोटो. हो बापरे काय मस्त व्ह्यू दिसतो. पावसाळ्यात तर अजून भारी दिसत असेल. तर आपण अर्धा तर नाही म्हणू शकत. किती किलोमीटर चाललोय आपण. 16 किलोमीटर अजून 16 + 16 32 अजून बरं म्हणजे 18-20 किलोमीटर. 20 का 20 नाही अजून 30 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. आणि इथं बस आलेली आहे तर आपण एक आपली साईड धरून चालावी. करंडी गाव त्या साईडला राईट साईडला होतं पण आपण आपल्याला चाललेलो आहे. 38 किलोमीटर. असं लांब तर वाटतंय खूप जास्त लांब वाटतंय. बघू. आपली गाडी आरामशीर चाललेली आहे ब्युटिफुल तरीक्याने. मागं डबल सीट जरी बसलेलं तरी सेफली आपण जात आहोत. आणि फायनली आपल्याला प्लेन रस्ता भेटलेला आहे. आणि बघा सगळ्यांच्या शेती सुकलेल्या आहे. सगळ्यांच्या शेतीमधून जे पण काय बोलू शकतो माल किंवा सगळं काही काढून नांगरून झालेलं आहे शेतं. आता पावसाचा वेट सगळीकडं जाळून त्यांची राख मिटलेली आहे. आणि आता फायनली गाडी आपली हाय स्पीडला टच झालेली आहे. प्लेन रस्त्याला असं रिकामा रस्ता असल्यावर काही वाटत नाही. किती ब्युटिफुल आहे बघा. हां आणि इथं खराब रस्ता थोडासा आलेला आहे. अरे यार खूप आवाज येतो. आता मी नेमकी बोलू तरी काय. एवढंच बोलतोय. आता मावशीच्या घरी चाललं. आता पूर्ण वेळेस बडबड तरी नाही करू शकत पण असे तुम्हाला सुंदर दृश्य आहे बघा. काय ब्युटिफुल घर बांधलेलं आहे यार. मस्त रोड चाललेला आहे सरळ खाली. आता हे सुकलेले दिवस थोड्याच दिवसांनी हिरवंगार होणार आहेत. चला प्लेन रस्ता आला आहे. थोडंसं आपलं स्पीड वाढवूया. अंधाराच्या आधी आपण पोचलेलो पाहिजे. 60. हवेचा विंड ब्लास्ट काही संपत नाही आहे यार. खूप जास्त विंड ब्लास्ट आहे. इकडं हवेचा आवाज येत असेल जास्त तुम्हाला. समोर किती मोठे मोठे डोंगर आहे. त्यामध्ये पण लोकांनी घरं बांधून ठेवलेत. कुठं बापरे दूर 12 किलोमीटर. आणि असं ब्युटिफुल रस्त्यामध्ये वारं लय बेकार आहे यार. या कॉर्नरला मला चांगलं आठवतंय बाबांसोबत आम्ही आलेलो होतो एकदा. तो मावशीच्या इकडे जाताना इकडंच थांबलो होतो कुठंतरी. आणि हा असा ब्युटिफुल नजारा आम्ही पाहत होतो. आता त्याला बरेच वर्ष झाले. आठवत नाही कोणत्या वर्षी थांबलेलो होतो पण एवढं तर लक्षात आहे. डेंजर वळणाचे रस्ते इकडे आहे. तर इकडं थोडंसं सेफली चालावं लागतं. असे रस्ते खराब असल्यावर लई बकवास रस्ता आहे. अचानक खड्डा याचं समजत नाही. गाडी नाही ना इकडून. तोच कसा येतोय समोरचा. यायला पेट्रोलच्या म्हणजे गाड्याच एवढ्या चढायला दम खात्यात तर इलेक्ट्रिक गाडीचं काय. आणि हा खराब रस्ता संपलेला आहे. आता चांगला रस्ता आलेला आहे. फायनली आलाय का नाही काय मी ते चांगला रस्ता. एखाद्याला साईडला जरी घ्यायची असली तर पडन ना माणूस. इकडं थोडंसं हिरो वगैरे वाटते बाबू. बंगला आणि शेती. झेंडू लावलेले झेंडू. त्या गाडीचा लॉंग टेस्ट खूप झालेला आहे आता. बकवास रस्ता आहे. कधी संपतोय काय माहिती. इथं माणसांची सुट्टी झालेली आहे आणि त्याच टायमाला आपण चाललेलं. फायनली मित्रांनो हायवे लागलेला आहे आपल्याला. चांगला रस्ता
आणि आपण आता चांगल्या स्पीडने जाऊया. आता पाहूया ब्युटिफुल रस्ता आलेला आहे मस्त. आपण आता पटपट पटपट पट जाऊया. इथं थोडासा ब्रेक हॉर्न. दोन्ही साईडला आहे बघा ना, दोन्ही साईडला हिरवीगार शेती आहे. जे आपण मागं पाहिले होतं की एकदम काय म्हणतो आपण बंजर जमीन झाली होती, ते इकडं गार झालेली आहे जमीन, गार. आता हा सीन कुठपर्यंत पाहायला भेटतो काय माहिती, पण ह्या भागात जमीन भारी आहे यार. जमिनीला पाणी, हिरवंगार. फायनली आपले मला तरी वाटतं घाटाचे रस्ते संपले असतील बहुतेक. एक्सलेटर पूर्ण झिरो केलेला आणि राईट साईडला काय मोठा बंगला आहे मित्रांनो. ओ माय गॉड. इथं लोकांच्या कांद्याच्या चाळी आहे, हिरवगार शेती यार. मला म्हणजे असा भाग खूप जास्त आवडतो. हिरवगार पाहिजे माणसं. आणि या लोकांकडे बंगले पण खूप जास्त मोठे मोठे वैभवशाली बंगले आहे. आपण फायनली मित्रांनो आपण आलेलो आहे मावशीच्या घरी. आणि काय सीन दिसतोय बा, हे ब्युटिफुल असे झाडं, मौसम मस्त झालाय. आणि हे समोर त्यांच्या घराच्या समोर असे काय मस्त गार्डन, छोटंसं गार्डन आहे. मावशीचं घर दाखवतोय बघा, हे मावशीचं घर इथं मस्त. इकडे एक रूम, इकडं माग त्यांच्या म्हशी बघा कशी बघते माझ्याकडे. तिला तर काही घेणं देणंच नाही. असं ब्युटिफुलचं घर आहे. चला आतमध्ये जाऊया. मावशीच्या घरी आल्यानंतर थोड्या वेळाने आम्ही गेलो गणपती बाप्पाचे दर्शन करण्यासाठी. विघ्नेश्वर गणपती बाप्पाचे दर्शन करण्यासाठी गावात गेलो. त्यानंतर दर्शन केल्यानंतर आम्ही परत मावशीच्या घरी गेलो आणि मावशीनं मस्तपैकी जेवण बनवलेलं होतं. ते जेवण झाल्यानंतर थोडासा आराम केला आणि इथंच आपण आपला ब्लॉग समाप्त करत आहोत. परत भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.